तुळजापूर परभणी या ठिकाणी समाजकंटक देशद्रोही सोपान दत्ताराव पवार या नराधमानं परभणी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान शिल्पाची हेतुपुरस्सर तोडफोड करून विटंबना केली। याच घटनेचे पडसाद आज 12 डिसेंबरला नाशिकमध्येही उमटताना दिसत आहेत। समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महसूल विभागीय कार्यालय उपविभागीय आयुक्त नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली असून या निवेदनात म्हटलं आहे की या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या संविधान प्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे। ज्या समाजकंटकानं हे कृत्य केलं आहे ते कोणाच्या सांगण्यानं केलं, या कृत्याचा मास्टरमाइंड कोण, त्यांच्यावर आरोपी नराधम समाजकंटक सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करावी, त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई त्वरित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केली असून यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले पक्ष, वंचित बहुजन आघाडी, सकल हिंदू समाज, सकल मातंग समाज, भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, मिलन मित्र मंडळ, विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला। यावेळी अर्जुन पगारे, आकाश भालेराव, अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, समीर शेख, भारत निकम, दामोदर पगारे, संतोष पाटील, बंटी थोरात, अमोल आल्हाट, अशोक गायकवाड, सोनू नागरे, विशाल घेगडमल, अजय जाधव, किशोर कटारे, बाळासाहेब भालेराव यांच्यासह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खऱ्या अर्थानं कालची जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, निषेधार्थ आहे। जे भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च संविधान असून हे जगातील सर्व उत्तम असं संविधान आहे। कुठल्या तरी माथे फिरून असेल, समाजकंटक असेल, नराधम असेल की त्यांनी त्या शिल्पाची मोडतोड केली। तुम्ही किती सूर्य झाकण्याचा प्रयत्न करा पण सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही, हे असं बाबासाहेबांचं संविधान आहे। निश्चित या कृत्याचा आम्ही सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आम्ही आमच्या सर्व रास्ता मागण्या या सन्माननीय नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय गिरी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि निश्चित त्या आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतील, त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। यानंतर देखील अशा प्रकारे जर कृत्य झाले, आम्ही आज या ठिकाणी शांततेपणे हे निवेदन केलेलं आहे किंवा शांततेपणे येऊन हे निवेदन दिलेलं आहे। पण यापुढे जर असा कुठल्या प्रकार जर झाला तर समस्त आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने दखल घ्यायची आहे आणि त्या मातू फिरूवर आणि त्याच्या पाठीमागे असलेला मास्टरमाइंड यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। देशद्रोहाचा गुन्हा त्या समाजकंटकावर दाखल झाला पाहिजे, त्याच्या पाठीमागे असलेला मास्टरमाइंड शोधला पाहिजे। कालच्या याच्या पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन सांगतात की ती माथे फिरू आहे, पण त्याची कुठलीही वैद्यकीय तपासणी नाही, कुठला वैद्यकीय अहवाल नाही। तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की तो माथे फिरू आहे? निदान या घटनेचा माथे फिरूच्या पाठीमागचा मास्टरमाइंड शोधणं हे अतिशय गरजेचं आहे। मी या ठिकाणी सदर घटनेचा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।